नमस्कार, मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट। हा व्हिडिओ परत एकदा सीनियर सिटीजन स्पेशल व्हिडिओ आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काठी कशी वापरायची योग्य पद्धतीने त्याचं मार्गदर्शन केलं। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉकर योग्य पद्धतीने कसा वापरायचा याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। तसं या व्हिडिओला फक्त सीनियर सिटीजन स्पेशल असं म्हणण्याची काही गरज नाहीये, कारण बऱ्याचदा सर्जरी झाल्यावर यंग लोकांना सुद्धा काही दिवसांसाठी 1-2 महिन्यांसाठी वॉकर वापरावाच लागतो। त्यांच्याही साठी हा व्हिडिओ उपयुक्तच आहे। चला तर आधी आता आपण समजून घेऊयात की वॉकरची उंची किती असली पाहिजे, वॉकर मध्ये तुम्ही कसं उभं राहायला पाहिजे, वॉकर पुढे चालताना पुढे ठेवताना वॉकर किती पुढे ठेवला पाहिजे, तुम्ही कुठे उभं राहायला पाहिजे, या सगळ्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वॉकरची उंची ही साधारणपणे खुब्यापर्यंत असली पाहिजे आणि कोपर हे साधारणपणे 15 ते 20 अंश फोल्ड असलेलं पाहिजे। याबरोबरच खांदे टाईट होऊन वर उचलले जात नाहीत ना, याहीकडे लक्ष द्यायची गरज असते। उभा राहताना किंवा चालताना पाय हे चौकटीच्या मधोमध असले पाहिजेत। जर पाय फोटोत दाखवल्याप्रमाणे जास्त पुढे असतील वॉकरपेक्षा तर तोल जाऊन मागे पडण्याची आणि मग डोक्याला लागण्याची खूप जास्त शक्यता असते। याबरोबरच बरेचदा लोक वॉकरमध्ये उभं राहताना फोटोत दाखवल्याप्रमाणे मागे झुकून किंवा पुढे वाकून उभे राहताना दिसतात, ज्यामुळे परत एकदा पडण्याची किंवा पाठीला त्रास होण्याची शक्यता असते। त्यामुळे कधीही वॉकरमध्ये उभं राहताना व्यवस्थित ताठ उभं राहणेच योग्य आहे। वॉकर घेऊन चालणे हे अतिशय सोपे असते। एकच गोष्ट लक्षात ठेवायची की वॉकरपेक्षा आपला पाय पुढे नाही गेला पाहिजे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाय हा मधोमध राहायला पाहिजे। जर वॉकरला चाकं नसतील तर तो उचलून पुढे ठेवायचा, चाकं असतील तर तो फक्त पुढे सरकवायचा आणि छोटे छोटे पावलं टाकत पुढे जायचं। मोठी पावलं जर टाकली तर पाय वॉकरपेक्षा पुढे जाऊन तोल जाण्याची शक्यता असते। वॉकर वापरण्याची पद्धत लक्षात आली का? वॉकर वापरताना होणाऱ्या चुका आता नक्की बदला। वॉकर वापरताना देखील मी अनेक लोक बाहेर बघितलेले आहेत की जे एकदम पुढे वाकतात, एकदम मागे वाकतात, खांदे फार वर करतात। मी सांगितलेल्या छोट्या छोट्या सूचना ज्या आहेत त्या आज परत एकदा व्हिडिओ बघा आणि तुम्ही वॉकर घेऊन आरशासमोर उभं राहा आणि बघा मी सांगितलेल्या तुम्ही व्यवस्थित पाळताय ना। हवं तर घरात कोणाची तरी मदत घ्या आणि त्यांना सांगा की मी वॉकर घेऊन कशी चालतेय बघ, त्याचा व्हिडिओ काढ, म्हणजे तुमच्याच लक्षात येईल की तुम्ही वॉकर घेऊन नक्की बरोबर चालताय की नाही। हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व लोकांशी शेअर करा। असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी जरूर घ्या।